खोतवाडी ग्रामपंचायतमधील आजी-माजी सरपंच, ग्रामसेवकांसह ग्रामपंचायत सदस्यांवर गैरव्यवहाराचा मोठा ठपका. 77,48,000 रुपयांचा केला गैरव्यवहार. वसुलीसाठी प्रशासनाकडून जोरदार हालचाली. खोतवाडी तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायतीच्या लेखापरीक्षणात सुमारे 77,48,000 रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित आजी-माजी सरपंच, 2 ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून रकमेची वसुली करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेमार्फत तगादा लावण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे खोतवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खोतवाडी ग्रामपंचायतीमध्ये गैरव्यवहार झालेल्या रकमेची वसुली करण्यासाठी ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम 140 नुसार तात्काळ कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी अनंत गडते, नीता पोंदर्डे यांच्यासह 2017 ते 2022 मधील ग्रामपंचायत सदस्य व 2023 मधील अनेक सदस्यांना वसूलपात्र रकमेस जबाबदार धरण्यात आले आहे. सदरच्या या लेखापरीक्षणात रोखीने रक्कम अदा करून त्या परस्पर खर्च करणं, ग्रामपंचायतीने केलेल्या बांधकामातील त्रुटी, वसूल केलेल्या रकमा ग्रामनीतीमध्ये जमा न करणे, रोख वहीस स्वहस्ते अदा केलेल्या रकमा, रोख वहीतील नियमबाह्य खर्च, घंटागाडी डिझेल खर्च, 15वा वित्त आयोग साहित्य खरेदीतील अनियमितता, 15वा वित्त आयोगातून केलेल्या विविध विकास कामावरील खर्च, प्रमाणके, उपप्रमाणके लेखापरीक्षणास उपलब्ध न झाल्याबाबत यासह अनेक गंभीर बाबी लेखापरीक्षणात आढळून आल्या आहेत. तर मंगल मुसळे, रियाज चिकोडे, सारिका माने, शोभा कांबळे, उत्तम सासने आदी सदस्यांनी मासिक सभेत या खर्चास विरोध असल्याबद्दल 9/4/2025च्या पत्राद्वारे खुलासा सादर केला आहे. तर उर्वरित सदस्यांनी कोणताही खुलासा सादर केला नसल्याचा लेखापरीक्षणातून दिसून येत आहे. तसेच ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी कोणती भूमिका घेणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.